भारताच्या सूर्य मिशनचं यश आलेलं आहे। आदित्य L1 डेस्टिनेशनवर पोहोचलेलं आहे। आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत पोहोचलेला आहे इस्रोच्या शिरपेचा, त्यामुळेच आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली आहे। सूर्यावरच्या घडामोडींचा आदित्य L1 आता अभ्यास करणार आहे। L1 या पॉइंटवर आदित्य यान पोहोचलेलं आहे। भारतानं 2023 मध्ये चांद्रयान 3 यशस्वी केल्यानंतर भारताची पहिली सूर्य मोहीम 2023 मध्ये सप्टेंबर महिन्यात लॉन्च करण्यात आली होती। 2 सप्टेंबरला सूर्याचं हे मिशन लॉन्च करण्यात आलं होतं। यान सूर्याच्या दिशेनं झेपावलं होतं आणि आता L1 या पॉइंटवर आदित्य हे यान पोहोचलेलं आहे आणि आता आदित्य L1 कडून सूर्याच्या वातावरणाचा, सूर्याच्या पृष्ठभागावरील हालचालींचा अभ्यास करणं शक्य होणार आहे। सूर्यावरच्या घडामोडींचा आदित्य L1 अभ्यास करणार आहे। L1 हा पॉइंट असा बिंदू समजला जातो यामध्ये सूर्य आणि पृथ्वी यांच्या गुरुत्वाकर्षणाला हा बॅलन्स पॉइंट असतो, जिथे कोणत्याही सॅटेलाइट किंवा एखादी खगोलीय वस्तू दोन्ही ग्रहांकडे किंवा ताऱ्यांकडे खेचली जात नाही। हा असा एक बॅलन्स पॉइंट समजला जातो। लँग्रेज 1 असं या पॉइंटचं नाव आहे। जोसेफ लुई लँग्रेज यांच्या नावावरून या पॉइंटला हे नाव देण्यात आलेलं आहे। L1 या पॉइंट्सचा शोध लँग्रेज यांनी लावला होता। भारतानं आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे असं ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। आदित्य L1 सूर्याच्या निर्धारित कक्षेत दाखल झालाय। इस्रोच्या सर्व संशोधकांचं अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून केलेलं आहे। The Aditya Solar Wind Particle Experiment Aspects and Plasma Analyzer भारताच्या सूर्य मोहिमेचं हे मोठं यश मानलं जात आहे। भारतानं प्रथमच ही सूर्य मोहीम लॉन्च केली आणि पहिल्याच टप्प्यात भारताला चांगलं यश मिळालेलं आहे। इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। चांद्रयान 3 नंतर सप्टेंबर 2 मध्येच या दिवशी हे लॉन्च झालं होतं यान। आदित्य L1 सूर्यावरच्या वादळांचा अभ्यास करणार आहे, सूर्यावरच्या तापमानाचा पॅटर्न समजू शकणार आहे, सूर्यावरच्या वातावरणाची माहिती आदित्य L1च्या माध्यमातून मिळणार आहे। सूर्यकिरणांचा पृथ्वीवरच्या ऋतूंवरचा परिणामही या आदित्य L1च्या निरीक्षणांतून समजणार आहे। आपल्याबरोबर आहेत स्पेस सायंटिस्ट राजेश मुनेश्वर। आपण त्यांच्याकडून या आदित्य L1 बाबत अधिक माहिती जाणून घेऊया। राजेशजी, आदित्य L1 हे सूर्याच्या कक्षेत पोहोचलेलं आहे, L1 या पॉइंटवर पोहोचलेलं आहे, किती महत्त्वाचा टप्पा आहे हा? हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे। पहिलं भारताचं L1 म्हणजे लँग्रेज पॉइंटवरचं आणि सूर्यावरचं पहिलं प्रक्षेपण आहे। त्याला यासाठी पण महत्व आहे की सूर्याकडून येणारे सोलर फ्लेअर आणि इजेक्टा याचा स्टडी करता येईल आणि ही आपली हा सगळा डाटा जो आहे तो कुठला राष्ट्र दुसऱ्या देशांना देत नाही आणि याची लेटेस्ट डाटा आपल्याकडे नव्हता, तर याच्यामुळे आपल्याला स्पेस सिच्युएशन अवेअरनेस याच्याबद्दल जास्त माहिती मिळवता येईल। सूर्यापासून होणारे सोलर फ्लेअर्स, सूर्याचं करोना आणि त्याचं जे डार्क स्पॉट्स आहेत त्याची अधिक माहिती आपल्याला मिळवता येईल। नक्कीच इस्रोसाठी हा एक मोठी मोहीम अशी मानली जात होती। खरं म्हणजे चांद्रयान 3 नंतर सूर्य मोहीम लॉन्च करण्यात आली होती आणि पहिल्याच टप्प्यामध्ये हे यश मिळालेलं आहे असं म्हणता येईल। राजेशजी, येस त्याचं L1 पॉइंटवर त्याचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे, ऑर्बिटमध्ये प्रस्थापित केलेलं आहे। L1 या पॉइंटचा हा अर्थ होतो की सूर्य आणि पृथ्वीच्या दोघांच्या कक्षेमध्ये असणारा असा पॉइंट आहे। या पॉइंटवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि त्याचा सेंट्रिपिटल फोर्स हे दोन्ही बॅलन्स होतात, त्याला ग्रॅव्हिटेशनल आयलँड असं सुद्धा म्हणता येईल। धन्यवाद राजेशजी, झी24 तासशी ही चर्चा केल्याबद्दल। इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे। आदित्य L1 सूर्याच्या कक्षेत पोहोचलेले आहे, त्यामुळे आता भारताला इस्रोला सूर्यावरच्या हालचालींचा अभ्यास स्वतंत्रपणे करता येणार आहे।